नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण युनिट 19 म्हणजेच कोणतं ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन याबद्दल थोडंसं डिस्कस करणार आहोत. तर जे विद्यार्थी मित्र जे रविवारची एक्झाम देत असतील आय टी आय प्रिन्सिपल गडबची आणि पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील किंवा माझे लेक्चर पहिल्यांदाच बघत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की आय टी आय प्रिन्सिपल गडबचं म्हणजे जवळपास मी याच्या अगोदर सुद्धा 18 युनिटवर पूर्ण MCQ ची सिरीज चालू केलेली आहे. ते जाऊन आपल्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. तसेच आय टी आय प्रिन्सिपल गडबची पूर्ण थेरॉटिकल लेक्चर सुद्धा माझ्या प्लेलिस्टमध्ये आहेत, ते सुद्धा बघू शकता. त्याचा फास्टमध्ये फायदा घेऊ शकता. आज कारण की आता वेळ कमी राहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, जेवढं आणि कमी वेळेत प्रिपेरेशन आपल्याला करायचं आहे. तर कुठलाही टाइमपास न करता जर चांगले वाटत असतील लेक्चर किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनची जे काही सिरीज आहे चांगली वाटत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. लगेच आपण क्वेश्चनला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 1. रिकामी जागा दिली इज द प्रोसेस ऑफ मॅनेजिंग अँड ऑर्गनायझिंग द ऑफिस ऍक्टिव्हिटीज टू इन्शुअर द वर्क प्लेस रन स्मूथली. म्हणजे अशा ऍक्टिव्हिटी मॅनेज करायच्या की बाबा ते वर्क कुठलाही डिस्टर्बन्स न होता एकदम स्मूथ चाललं पाहिजे. तर त्याला काय म्हणत असतो आपण? ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन. ऑप्शन नंबर 1, त्याच्यामध्ये कुठेही अवघड असण्याचं कारण नाही. क्वेश्चन नंबर 2. नेचर ऑफ ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन. आता हे जे तुम्हाला हे दिसते ना 1 2 3 4 5 6 7, तर त्याला फक्त तुम्ही काय करा की ABCD असं कन्सिडर करा. ते चुकून असं प्रिंट झालं. म्हणजे 1ला ए कन्सिडर करा, 2ला बी, 3ला सी, 4ला डी, 5ला ई, 6ला एफ आणि जी असं कन्सिडर करा. म्हणजे ए नंबर काय असणार आपलं? मॅनेजरियल इन नेचर बरोबर आहे. बी नंबर काय असेल? सर्व्हिस ओरिएंटेड, ते पण बरोबर आहे. सी मध्ये काय असणार? इन्फॉर्मेशन बेस. डी मध्ये काय असणार? कंटिन्युअस प्रोसेस. ई मध्ये काय असणार? कोऑर्डिनेशन ऑफ द ऍक्टिव्हिटीज. नंतर एफ मध्ये काय असणार? क्लरिकल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क. आणि जी म्हणजे काय असणार? यूज ऑफ टेक्नॉलॉजी. काही चुकीचं वाटते का? सगळे पॉझिटिव्ह अप्रोचने आहेत. काहीच आपण चुकीचं करणार नाही, कशावर डाऊट घेणार नाही. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. इथं सुद्धा 1 2 3 4 5 6 याला ABCDEF असं कन्सिडर करायचं. ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन इज इम्पॉर्टंट फॉर. आता मी काय म्हणलं असं की जनरल क्वेश्चन आले ना तर असं याला मेमराईज करायचं गरज नसते किंवा पाठ करायचं गरज नाही. तर ज्या ज्या गोष्टी पॉझिटिव्ह अप्रोचने येतील त्या सगळ्या आपण करेक्ट म्हणायच्या. म्हणजे उगाच त्याला डोक्यात ठेवायचं नाहीत, काही मेमराईज करायचं नाही. ते लगेच ऑप्शन पाहिलं की कळून जाते. आता 1 2 3 4 5 6 त्याला ABCD या फॉर्म मध्ये कन्सिडर करा. म्हणजे ए म्हणजे काय? स्मूथ फंक्शनिंग ऑफ द ऑर्गनायझेशन, बरोबर, कुठेही चुकीचं दिसत नाही. बी प्रॉपर रेकॉर्ड किपिंग, कुठेही चुकीचं दिसत नाही. सी इम्प्रूव्ह कम्युनिकेशन, कुठेही चुकीचं दिसत नाही. डी म्हणजे बेटर कोऑर्डिनेशन. ई म्हणजे टाइम अँड कॉस्ट सेव्हिंग. आणि एफ म्हणजे इम्प्रूव्ह इफिशियन्सी अँड प्रोडक्टिव्हिटी. आता बघा हे सगळ्या जनरल गोष्टी आहेत, याच्यात काही आहे का पाठ करायचं, काही मेमोराईज करायचं नाही. पॉझिटिव्ह अप्रोचने आले की बाबा सगळे करेक्ट म्हणायचे, उगाच कशाला डाऊट घ्यायचं नाही. ऑप्शन नंबर काय 4 करेक्ट असणार, म्हणजे सगळं करेक्ट आहे. थोडंसं क्लिअर करतो. हा, क्वेश्चन नंबर 4. फंक्शन ऑफ द ऑफिस ऍक्टिव्हिटी ऍडमिनिस्ट्रेशन ऍक्टिव्हिटीज कॅरीड आउट. दोन प्रकारचे असते, प्रायमरी फंक्शन आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट फंक्शन. ऑप्शन नंबर 3 हा क्वेश्चन आयटीआय प्रिन्सिपल गट जे 18 फेब्रुवारी 2026 ला झाले त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे. नंतर क्वेश्चन नंबर 5. प्रायमरी फंक्शन फोकस ऑन डे टू डे ऍक्टिव्हिटीजचा फोकस करते. ऑप्शन नंबर 1 करेक्ट असतंय, करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 6. मेन प्रायमरी फंक्शन्स इन्क्लूड. हे सगळेच आहे त्याच्यामध्ये बघा. रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन, रेकॉर्डिंग इन्फॉर्मेशन, प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन, स्टोरिंग इन्फॉर्मेशन आणि डिस्ट्रीब्युशन. काही चुकीचं वाटते का? नाही. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. 7 नंबर बघा क्वेश्चन. रिकामी जागा दिली. फोकस ऑन द प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग ऑफिस वर्क. त्याला काय म्हणत असतो आपण? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट फंक्शन. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 8. एलिमेंट ऑफ द ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन आर. कोणकोणते एलिमेंट आहेत ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशनचे? पर्पज किंवा ऑब्जेक्टिव्ह असते का? तर हो. पर्सनल किंवा स्टाफ, ज्याला आपण म्हणतो हे पर्सनल नाही, पर्सोनेल आहे. पर्सनल म्हणजे वैयक्तिक खाजगी, पर्सोनेल म्हणजे त्या ऑफिसचा स्टाफ. नंतर मिस म्हणजे काय? रिसोर्सेस आणि एन्व्हायरमेंट. काही चुकीचं वाटते का? नाही. ABCD ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. म्हणजे ABCD चारही पण जे काय वर्ड दिले ते करेक्ट आहे याचा अर्थ. क्वेश्चन 8 झाला. क्वेश्चन नंबर 9. काय सांगितलं आपलं? रिकामी जागा दिली. आर द रिसोर्सेस ऑफ द ऑफिस. कोणती आहे? त्याला मीन्स म्हणतात. मीन्स आर द रिसोर्सेस ऑफ द ऑफिस. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 10. बघा आता रिकामी जागा दिली आपल्याला. मीन्स द क्वांटिटी ऑफ द मटेरियल गुड्स ऍटम केप्ट इन द ऑफिस फॉर द प्रेझेस ऑर द फ्युचर यूज. त्याला काय? स्टॉक म्हणतो ना आपण. क्वेश्चन नंबर 1 म्हणजे 10चं 1 बरोबर. ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 11.
Consumable stock means items that are used up or consumed during the normal office operation and therefore need to be कशासाठी आता रिप्लेस करावं लागणार की ॲज इट इज कशाला तर ते त्याला म्हणत असं रिप्लेस रेग्युलरली तर त्याला कन्झ्युमेबल स्टॉक म्हणतो आपण. क्वेश्चन नंबर 12. पेन पेन्सिल प्रिंटर इंक प्रिंटर टोनर एनोलप फाइल्स फोल्डर एनोलप आर द एक्झाम्पल ऑफ कन्झ्युमेबल स्टॉकचे आहेत. ऑप्शन नंबर एक करेक्ट असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर किती आहे 13. रिकामी जागा दिली रजिस्टर यूज टू रेकॉर्ड द परमनंट और नॉन कन्झ्युमेबल ऍटम ऑफ अन ऑर्गनायझेशन. त्याला 13 काय म्हणणार आपण डेस्कटॉप. 13 काय म्हणत असतो आपण 13चं बघा 2 डेस्कटॉप रजिस्टर म्हणतो. ऑप्शन नंबर किती असणार आहे 2 हे करेक्ट असणार आहे. 13चं डीएसआर किंवा स्टॉक रजिस्टर म्हणतो आपण. क्वेश्चन नंबर 14. आयटीआय प्रिन्सिपल जे 2014ची एक्झाम झाली त्यामध्ये असा क्वेश्चन आला होता. टेबल चेअर कम्प्युटर प्रिंटर लॅबोरेटरी इक्विपमेंट आर द एक्झाम्पल ऑफ डेस्कटॉप रजिस्टरचे आहेत. ऑप्शन नंबर एक करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 15. बफर स्टॉक इज द मिनिमम स्टॉक लेवल. ही सुद्धा आयटीआय प्रिन्सिपल 2014च्या एक्झाम मधला क्वेश्चन आहे 15 नंबरचा. क्वेश्चन नंबर 16. सेफ्टी स्टॉक ऑल्सो कॉल्ड एज काय म्हणत असतं त्याला बफर स्टॉक. ऑप्शन नंबर एक करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 17. रिकामी जागा दिली स्ट्रक्चर बुक ऑर लिस्ट फॉर एंटरिंग द इन्फॉर्मेशन तर त्याला काय म्हणत असतो आपण रजिस्टर म्हणतो. ऑप्शन नंबर एक बरोबर आहे 17चं. नंतरचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 17 झाले ना. हा क्वेश्चन नंबर घ्या आता 18. चूज द करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. रेकॉर्ड इज द डॉक्युमेंट केप फॉर द फ्युचर रेफरन्स बरोबर आहे. नंतर एव्हरी रजिस्टर इज द रेकॉर्ड बट एव्हरी रेकॉर्ड इज नॉट द रजिस्टर बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. रेकॉर्ड कॅन बी काही असू शकते डॉक्युमेंट फाईल रजिस्टर रिपोर्ट. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 20 बघा एबीसी इन्व्हेंटरी इज काय असते ती स्टॉक कंट्रोल टेक्निक आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 21. चूज द करेक्ट ए बी सी ज्यामध्ये आपण ए म्हणजे हाय व्हॅल्यू आयटम बी म्हणजे मीडियम व्हॅल्यू आयटम आणि सी म्हणजे लो व्हॅल्यू आयटम. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 22. कंट्रोल इन्व्हेंटरी अकॉर्डिंग टू इट्स व्हॅल्यू कॉल्ड ॲज एबीसी म्हणतो ना आपण त्याला. 22चं किती असणार आहे ऑप्शन नंबर 1 एबीसी अनालिसिस म्हणतो. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर बघा किती झालं 23. रिकामी जागा दिली इज अन इन्व्हेंटरी कंट्रोल टेक्निक इन विच ॲटम्स आर क्लासिफाय अकॉर्डिंग टू इट्स इम्पॉर्टन्स त्याला व्हीडी अनालिसिस म्हणतो. ऑप्शन नंबर 1 आहे. फुल फॉर्म ऑफ द व्हीडी. क्वेश्चन नंबर 24. विटल इसेन्शियल अँड डिझायरेबल. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 25. वर्क मे स्टॉप इफ द इन्व्हेंटरी अनअवेलेबल त्याला विटल. ऑप्शन नंबर 1 म्हणजे म्हणजे विटल म्हणजे काय इम्पॉर्टंटच्या सुद्धा वर किंवा इसेन्शियलच्या सुद्धा वर म्हणजे बाबा विटल म्हणजे काय त्याशिवाय एखादं जर ते नसलं तर एखादं काम स्टॉप पडत असते तर त्या गोष्टीला आपण फिटल म्हणतो. क्वेश्चन नंबर बघा 26. चूज द करेक्ट इसेन्शियल वर्क मे बी डिस्टर्बटेड म्हणजे इसेन्शियल म्हणजे काय आवश्यक आहे पण विठ्ठल इतकं आवश्यक नाही. विठ्ठल मध्ये काय होते की डायरेक्ट ते वर्कच म्हणजे कायमस्वरूपीच बंद पडू शकते. डिझायरेबल म्हणजे काय नो मेजर इफेक्ट ऑन द वर्क. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 27. रिकामी जागा इट टेल्स हाऊ मेनी ॲटम्स आर अवेलेबल इन द स्टोअर तर त्याला काय म्हणत असतात बिन कार्ड म्हणतो आपण. ऑप्शन नंबर 27चं 1. या बिन कार्डवर सुद्धा आयटीआय प्रिन्सिपल 2014च्या एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला आहे. हा 28. हाच क्वेश्चन आयटीआय प्रिन्सिपल 2014च्या एक्झाम मध्ये आला. बिन कार्ड रेकॉर्ड्स ओनली क्वांटिटी फक्त क्वांटिटी रेकॉर्ड करते. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. बिन कार्ड अपडेटेड बाय स्टोअर कीपर अपडेट करतो. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. स्टोअर लेजर रेकॉर्ड्स याच्यामध्ये क्वांटिटी अँड इट्स व्हॅल्यू कॉस्ट बिन कार्ड मध्ये फक्त क्वांटिटी होती. याच्यामध्ये स्टोअर लेजर जे असते ना त्याच्यामध्ये क्वांटिटी प्लस त्याची किंमत किंवा व्हॅल्यू हे दोन्ही असते म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. स्टोअर लेजर युजली मेंटेन बाय अकाउंट स्टाफ मेंटेन करतो किंवा स्टोअर मधला तो स्टाफ मेंटेन करतो. क्वेश्चन नंबर 32. टाइप्स ऑफ द ऑफिस मॅन्युअल कोणकोणते असतात. ऑर्गनायझेशनल मॅन्युअल असते पॉलिसी प्रोसिजर मॅन्युअल मेथड मॅन्युअल एम्प्लॉई किंवा पर्सनल मॅन्युअल त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 सगळं बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 33 बघा आता. रिकामी जागा दिली इट मीन्स दॅन अरेंजमेंट ऑफ द ऑफिस वर्क अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी अँड द रिलेशनशिप अमॉंग द एम्प्लॉई सो दॅट ऑफिस ऍक्टिव्हिटीज आर परफॉर्म इफिशियंटली त्याला ऑफिस ऑर्गनायझेशन म्हणतात. ऑप्शन नंबर 2. टाइप्स ऑफ द ऑफिस ऑर्गनायझेशन आर लाईन स्टाफ आणि फंक्शनल असतात 3 टाईपचे असतात. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. ए स्टेटमेंट दिलं
अथॉरिटी फ्लो फ्रॉम टॉप टू बॉटम कॉल्ड ॲज लाईन ऑर्गनायझेशन, बरोबर आहे, कुठेही चुकीचं नाही. एक्झाम्पल त्याचं दिलं मॅनेजर, सुपरवायझर आणि क्लर्क, म्हणजे टॉप लेवलला मॅनेजर, त्याच्यानंतर सुपरवायझर आणि त्याच्यानंतरचा क्लर्क, असं जर असेल तर त्याला आपण लाईन ऑर्गनायझेशन म्हणतो. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 36, स्टाफ स्पेशलिस्ट प्रोव्हाइड ऍडवाइस अँड सपोर्ट टू द मॅनेजर कॉल्ड ॲज, त्याला स्टाफ ऑर्गनायझेशन म्हणतो. क्वेश्चन नंबर 37, HR, लीगल ऍडवायझर, फायनान्शियल ऍडवायझर आर द एक्झाम्पल ऑफ स्टाफ ऑर्गनायझेशनचे म्हणतो. 37चं ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर बघा आता, थोडं क्लिअर करतो म्हणजे व्यवस्थित करा. क्वेश्चन नंबर 38, चूज द करेक्ट सेंटेन्स. अ फंक्शनल ऑर्गनायझेशन वर्क इज डिवाइडेड अकॉर्डिंग टू द स्पेशलिस्ट फंक्शन, बरोबर आहे, कुठेच चुकीचं दिसत नाही. एम्प्लॉईज मे बी रिसीव्ह इन्स्ट्रक्शन फ्रॉम द डिफरंट स्पेशलिस्ट फॉर द डिफरंट फंक्शन, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल फायनान्स, HR, मार्केटिंग, प्रोडक्शन, क्वालिटी, म्हणजे हे जे एक्सपर्ट आहे ना, तर त्या तिच्या जे काही एम्प्लॉईला आहे ते सजेशन देतील किंवा त्याच्यानुसार ते काम करण्यासाठी इन्स्ट्रक्शन देतील, तर त्याला आपण फंक्शनल ऑर्गनायझेशन असं म्हणत असतो. म्हणून हे तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3. चूज द करेक्ट सेंटेन्स. लाईन लाईन मध्ये काय असते की अथॉरिटी असते, स्टाफ मध्ये ऍडवाइस असते आणि फंक्शनल मध्ये स्पेशलायझेशन असते. कुठेही चुकीचं दिसत नाही. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 40, सिम्बॉल यूज इन ऑफिस वर्क फ्लो, चूज द करेक्ट. सर्कल असेल तर ऑपरेशन किंवा वर्क, स्क्वेअर असेल तर इन्स्पेक्शन किंवा चेकिंग, ट्रायंगल असेल तर स्टोरेज, ॲरो असेल तर मुवमेंट ऑफ फ्लो, डी शेप किंवा सेमी सर्कल असेल तर डिले. सर्कल मध्ये कसं असतं की गोल गोल फिरते ना, म्हणजे काहीतरी बाबा वर्क फिरत राहते, तसं लक्षात ठेवा त्याला. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. क्वेश्चन आता किती झाले? 40. नंतरचा क्वेश्चन बघू इथंच. थोडंसं मोठं होईल लेक्चर, पण सगळा थेरॉटिकल पार्ट याच्यात संपून टाकू आपण. नंतर मग या युनिटचं RTI आणि RTS दोनच राहतील. क्वेश्चन नंबर 41, रिकामी जागा दिली. मीन्स द ऍक्ट्स ऑफ द डीलिंग विथ द सेटलिंग द मॅटर ऑर द केस. फायनल ऍक्शन टेक्स ऑन द फाईल्स ऍप्लिकेशन इश्यू, तर त्याला काय म्हणतो आपण? डिस्पोजल ऑफ द केस. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 42, चूज द करेक्ट डिस्पोजल. आर म्हणजे काय? रिटेन्शन, फाईल केप परमानंट, जर महत्वाची फाईल असेल ना तर ते परमानंट ठेवायची आहे. डी म्हणजे काय? डिकेट, डिकेट म्हणजे काय? 10 वर्षाचा कालावधी. फाईल केप्स इन द 10 इयर्स, बरोबर. एल म्हणजे काय? लॉज फाईल्स केप्ट फॉर 1 इयर. के म्हणजे काय? कीप फाईल्स केप्ट 1 to 10 years. एन म्हणजे काय? हे नील आहे, निहिल नाही, याला नील वाचा. ओरिजिनल डॉक्युमेंट्स रिटर्न टू सेंडर, नो पेपर रिमेस इन द ऑफिस, बरोबर आहे. NIHIL दिसते ना तुम्हाला, त्याला काय वाचायचा? NIL, फक्त नील वाचा. क्वेश्चन नंबर एफचं काय? एफ म्हणजे फाईल, जस्ट फाईल, पेपर ऑर सिम्पली फिल्ड, नो ऍक्शन रिक्वायर्ड, तर सगळे चारही बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 43, आता 43 पासून ARC फार महत्वाचा आहे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून. जर तुम्ही 18 फेब्रुवारी 2026 चा पेपर बघितला तर त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशनवर 2 क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यामुळे ARC किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन हे एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. क्वेश्चन नंबर 43, फर्स्ट ARC म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन इस्टॅब्लिश इन 1966 ला स्थापना झाली होती. क्वेश्चन नंबर 44, मोरारजी देसाई चेअरमॅन ऑफ पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे म्हणजे फर्स्ट ARC चे ते चेअरमॅन होते. क्वेश्चन नंबर 45, मेंबर सेक्रेटरी ऑफ द फर्स्ट ARC कोण आहे? तर व्ही शंकर. ऑप्शन नंबर 4 45चं. हे झालं, नंतर 45 झाले आपले. क्वेश्चन नंबर घ्या आता 46, फर्स्ट ARC कंटेंट 20 रिपोर्ट होते. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 47, फर्स्ट ARC टोटल रेकमेंडेशन, हा शब्द 537 रेकमेंडेशन होत्या. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. याचा प्रश्न वाचताना कसा वाचायचा की क्वेश्चन नंबर 47, फर्स्ट ARC टोटल रेकमेंडेशन असं वाचायचं आहे क्वेश्चन. आणि टोटल किती होत्या? 537. हे सगळे क्वेश्चन राज्यसेवेमध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे मी इथं घेतलेले आहेत. क्वेश्चन नंबर 48, मेजर रेकमेंडेशन ऑफ द फर्स्ट ARC म्हणजे पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने कोणत्या शिफारसी केल्या किंवा फर्स्ट ARC न कोणत्या मेजर रेकमेंडेशन केल्या हे आपल्याला विचारलेलं आहे. लोकपाल लोकायुक्त बरोबर आहे. परफॉर्मन्स बजेट किंवा फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन हे सुद्धा सांगितलेलं आहे. याच्यावर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. ITI प्रिन्सिपल जे आता 18 फेब्रुवारी
2026 ला झाली. त्याच्यावर हा परफॉर्मन्स बजेट बद्दल विचारलं होतं त्यांनी. डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म घेतलं, डिसेंट्रलायझेशन आहे, डिलिगेशन ऑफ द अथॉरिटी, सेंट्रल स्टेट रिलेशन आहे, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग सगळंच आहे याच्यामध्ये. सेकंड एआरसी इस्टॅब्लिश इन कधी 2005 ला. पहिला एआरसी कधी होता? 1966 ला. पहिल्या एआरसी चे अध्यक्ष कोण होते? मोरारजी देसाई. आता क्वेश्चन नंबर 50 बघा की चेअरमॅन ऑफ द सेकंड एआरसी, दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर त्याचं अध्यक्ष कोण आहे? वीरप्पा मोईली आहेत. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन किती झाले? 50. हा, 51 नंबरचा घ्या क्वेश्चन. मेंबर सेक्रेटरी ऑफ द सेकंड एआरसी विनीता राय आहेत. ऑप्शन नंबर एक बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 52. मेजर रेकमेंडेशन ऑफ द सेकंड एआरसी म्हणजे दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने कोणत्या मुख्य किंवा प्रमुख शिफारशी केल्या? तर काय? ई गव्हर्नन्स, दुसरा आहे गुड गव्हर्नन्स, तिसरा आहे आरटीआय, डिसेंट्रलायझेशन, इथिक्स इन द गव्हर्नमेंट आणि पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी, हे सगळे आहेत. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. बरेच फार मोठं लेक्चर झालं, कारण की ते सगळे थेअरी याच्यामध्ये कव्हर करायचं होतं. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण आरटीआय आणि आरटीएस बघणार आहोत. काही जर महत्वाचं वाटत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.